वर्ष हुए अंग्रेजों ने बुरी नजर डाली, तभी कहते दूर एक छोटी सी मणिकर्णिका के अंदर पनप रहा एक युवक। पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची। एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तांब्या बाळाला घेऊन पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली। तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा। संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले। जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई, दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई 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 तरी रस्ता असत ना एवढा मोठा गड पश्चिमेचा कडा आहे, तिथं ना तलबंदी ना बुरुज, कडा असा भरत उंच का तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली राहतो। असं ताळ आई भवानी राहील पाठीशी उभी। आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं। राजआज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना। आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तांबडं। त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला।